काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉवर पॉवर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, बघू शकता आपलं एक शेत आहे, पण त्याच्यामध्ये आपण भात लावलं नव्हतं. आपला राब झाला नव्हता त्याच्यामुळे. पण हा जो पडलेला भात आहे त्याच्यातून बघू शकता असं भात आलेला आहे पूर्ण शेतामध्ये. तर आपण हा कट करून पूर्ण कोंबड्यांना खायला देणार आहोत. तर कोंबड्या बघा कशा आवडीने खातात. त्याच्याने आपला खाद्याचा खर्च पण वाचतो आणि हा जो भात आलेला आहे तो वेस्ट पण नाही जाणार आणि आपला खाद्याचा खर्चही वाचेल. बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेला भात उगवलेला आहे. तेवढंच आपला खाद्याचा खर्च वाचेल. बघू शकता भात किती चांगल्या प्रकारे आलेला आहे. हा आपण कापून कोंबड्यांना खायला टाकणार आहोत. तुम्हाला ते पण दाखवतो कोंबड्या कशा प्रकारे खातात. आता आपण पूर्ण भात कट करून घेतलेला आहे. जास्त नाही घेतलं कारण का शेतात पूर्ण पाणी साचल्यामुळे कट केल्यावर ठेवायला नाही मिळत. तर मग आपण आणि कट करायला पण आपण कोयता आणलेला विला असताना तर जास्त कट करता आलं असं. आपण हा घेऊन आपलं शेड तिकडे आहे, पूर्ण गवत झालेलं आहे. गवतातून आपण आलो हे घेण्यासाठी. तर दाखवतो कोंबड्यांना टाकून तुम्हाला कसे खातात कोंबड्या. आता आपण आलो आपल्या शेडजवळ कोंबड्यांना टाकत आहोत. बघू शकतो कशा पद्धतीने कोंबड्या खातात. प्युअर गावठी कोंबड्या असल्यामुळे त्या पूर्ण त्याच्यातला भात काढून खातील. बघू शकता. बघू शकता मित्रांनो, पूर्ण कोंबड्या भात खातात. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या ते असं जर भात आलेला असेल पडलेला तर तुम्ही तो कापून कोंबड्या टाकू शकता. ज्या मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही बांधून एकत्र असं टांगून ठेवलं ना तर कोंबड्या त्याला एक दाना पण ठेवणार नाहीत आणि हिरवी काडी त्याला आहे ती पण खाऊन टाकते. पूर्ण कोंबड्यांनी त्याचं भात काढून खाल्लेलं आहे. फक्त हे जे राहिलेले आहेत त्यांना आतमध्ये तांदूळ नसल्यामुळे ते नाही खाल्ले त्यांनी. पण होऊ शकता इकडे पण दाखवतो त्याला त्यांनी काहीच ठेवलेलं नाही. बघू शकता पूर्ण फक्त भाताचा पेंडा राहिलेला आहे. मित्रांनो क्वालिटी बघू शकता. प्युअर गावठी कोंबडी आहेत. पण हे जे मित्रांनो बघू शकता हे पिस वगैरे खाल्लेले आहेत त्याच्यामुळे याची सेफ्टी केलेली आहे. पण आपण पावसाला गेल्यानंतर हा आपला साईडला शेत आहे. बघू शकता इथे पूर्ण आपण आपलं फ्री रेंज करणार आहोत ज्याच्यामध्ये 400 ते 450 कोंबड्या आरामात फ्री रेंजमध्ये राहू शकतात. तुम्हाला दाखवतो मी बाहेर जाऊन. आणि हे जे गिनी फाऊल आहेत ना ते जास्त करून आपल्या कोंबड्यांचे पिसं खातात. बघा ते असं जे छोटा पक्षी असेल ना त्याचे गिनी फाऊल पक्षी पिसं उपटून टाकतात. जास्त फ्री रेंज असेल ना तर थोडा तो प्रॉब्लेम आपल्याला कमी येईल. ही पूर्ण एरिया आहे ना त्याला आपण कंपाऊंड करून घेणार आहोत. आता पूर्ण गवताने भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण पूर्ण इकडून आतमध्ये बाहेर जायला हे ठेवणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये पूर्ण कोंबड्या आपल्या फिरतील. हे आपण शेवगा लावलेला आहे. बघू शकता हे 2 झाडं मस्त झाली. पण पुढे पण लावली होती त्यांना आपण पिशवी नव्हती बांधली त्याच्यामुळे ती झाडं नंतर पाणी जाऊन वरून खराब झाले. बघू शकता इकडे पण अजून लावलेले होते पण नंतर आता हे आपण रिटर्न लावलेले आहेत ज्यांना आपण प्लास्टिकचे पिशवीने कव्हर केले वरच्या साईडून. परत ही पपई लावलेली आहे. बघू शकता आपलं तिकडे एक वर झाड आहे, तिकडे एक शेवग्याचं झाड आहे आणि त्या साईडला पण आहेत. खालती आपल्या शेतामध्ये पाणी असतं त्याच्यामुळे आपण शेवगा आत्ता लावलेलं नाही. पण जेव्हा पाऊस पडायचं बंद होईल तेव्हा आपण पूर्ण आतमध्ये झाडे लावून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपली विहीर आहे. साईडला विहीर असल्यामुळे त्याच्या लेवलने पाणी साचून राहतो आणि शेत पूर्ण पाण्याने भरून राहते. आपण जेव्हा नोव्हेंबरच्या वेळेस जेव्हा शेत पूर्ण सुकेल तेव्हा आपण पूर्ण प्रिअरेंज करून त्याच्यामध्ये अजून शेवग्याची झाडं लावणार. मित्रांनो बघू शकता, तुम्ही शेवग्याचे फांद्यात लावले तर तुम्हाला चांगलं राहील, कारण का जो आपण विकत शेवग्याची झाडं आणतो ती झाडं वाऱ्याने वगैरे कोसळतात. पण ही झाडं एकदा मोठी झाली ना की तुम्हाला खूप पालाच होईल आणि कमी झाडं असली तरी पण खूप पाला भेटेल. आणि तशी बघू शकता पुढे एक आपलं तिकडे झाड आहे, त्याला पूर्ण सुकलेलं आहे, त्याला पानच नाही राहिले. जास्त पाऊस वगैरे झालं तरी पण ती झाडं खराब होतात. तुम्हाला दाखवतो, बघू शकता. हा एक शेवग्याचं झाड आहे, पण पूर्ण त्याला पानच नाही राहिले आणि एवढं मोठं झालं तर मग तिला वर तोडायला पण नाही भेटत आणि वाऱ्याने हा पडू शकतो. पण आपले तेच जर फांदे लावले आपण गावठी झाडांचे शेवग्याच्या झाडाचे तर ते एकदम चांगल्या पद्धतीने वाढतात. फक्त 2 महिनेच झाले त्या झाडाला लावून, पण फांदे वगैरे किती चांगले फुटले बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही पण झाडं लावू शकता आणि असे पावसाळ्यात लावले तर चांगले जगतात. तुम्ही पण असं करू शकता. तर याचं पूर्ण सिरीज येणार आहे, आपण कंपाऊंड करणार आहोत त्याचं. तर ते पाहण्यासाठी आपल्या पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर येतच राहतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.